हा तर मित्रांनो, आपण बघत आहोत क्लास 9चं मॅथमॅटिक्स पॉलिनॉमियल आणि पॉलिनॉमियल मध्ये आपण बघतोय लिनियर डिव्हिजन मेथड. या लेक्चर मध्ये एकूण 6 प्रश्न आहे आणि 6 चे 6 प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या मेथडने शिकवलेले. अशी सोपी मेथड जी तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल तेवढ्या सोप्या पद्धतीने लिनियर डिव्हिजन मेथड मी तुम्हाला सॉल्व्ह केलेले. तर बघूया सगळे लेक्चर. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत क्लास 9चं नवीन चॅप्टर पॉलिनॉमियल्स आणि मॅथमॅटिक्स 1 अल्जेब्रा याची प्रॅक्टिस सेट 3.3 आपण चालू केलेली आहे. आणि या 3.3 मध्ये सगळ्यात कठीण जी प्रॅक्टिस सेट आहे ती म्हणजे 3.3. आणि याच्यात जी डिव्हिजनच्या पॉलिनॉमियल डिव्हिजनच्या 2 मेथड आहे. एक आहे सिंथेटिक मेथड, ती मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवली. आणि आता जी मेथड आहे त्याला लिनियर डिव्हिजन मेथड म्हणतात. ही मेथड थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. तर कॉम्प्लिकेटेड कशी काय हे सगळं मी तुम्हाला चालू लेक्चर मध्ये समजून सांगणार. तर या मेथडला कशा पद्धतीने इझी केलेलं आहे आणि इतकी ट्रिक्स बनवलेली मी या मेथडसाठी तुमच्यासाठी की त्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर तुम्हाला एकही प्रश्न अवघड जाणार नाही. एकूण 6 प्रश्न आहे, 6 चे 6 सोपे राहतील. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगतोय तसं करा. कारण ही मेथड बॅलन्सिंग मेथड म्हणू शकतो आपण. याच्यात काय करावं लागतं, इक्वेशनला बॅलन्स करावं लागतं. बॅलन्स कसं करायचं म्हणजे बदल असा करायचा की कळून नाही द्यायचं. म्हणजे जर 4 मित्र बसलेले आणि 4ही मित्रापैकी एका मित्राने एखाद्याला बुक्का मारला पाठीमागून तर कळून नाही द्यायचं नेमका कोणी मारला. बदल झाला परंतु कळू द्यायचं नाही. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये प्रश्नामध्ये बदल करायचं परंतु कळायला नाही पाहिजे की नेमका काय चेंजेस. म्हणजे बॅलन्स असलं पाहिजे इक्वेशन. जर एखाद्या क्वेश्चन मध्ये जर -10 आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी +10 ची गरज असते. एखाद्या प्रश्नात 20 आहे +20 आहे तर -20 ने बॅलन्स होईल. -5 आहे तर +5 ने बॅलन्स होईल. तर बघूया अशा पद्धतीचे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह होतील. ठीक आहे, तर याच्यातही सुद्धा आपल्याला डिवायझर काय, क्वोशंट काय आणि रिमाइंडर काय ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहे, ज्या आपण मागील प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सिंथेटिक मेथड मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. तर बघूया नवीन लेक्चर. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही हे शेअर करू शकता. वर्ग 9वी मध्ये असणारे जेवढे पण विद्यार्थी आहे आसपासच्या शाळेमधील किंवा आपल्या शाळेतील, तर त्यांना तुम्ही हे लिंक सबस्क्राईब करा. ॲप डाउनलोड करायला लावा. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ॲप्लिकेशन आहे, याच्यात सगळे लेक्चर ऑलरेडी इन्स्टॉल आहे. दुसरी गोष्ट, प्राईड रायडर सर यूट्यूब चॅनलवर सगळे लेक्चर आहे. प्राईड रायडर सर हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे. प्राईड रायडर सर हे फेसबुक चॅनल आहे. प्राईड रायडर सर हे इंस्टाग्राम चॅनल आहे आणि प्राईड रायडर सर हे टेलिग्राम चॅनल आहे. तर या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर बघूया, लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर बघा, पहिला प्रश्न हाच आहे. बघा, टेक्स्ट बुक घेऊन बसा. 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5 हे लेक्चर आहे. ह्या लेक्चर मधला हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार तर बघूया कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. बघा, 2m², थोडस मी फॉन्ट जाड घेतोय. आणि बघा, हा प्रश्न अवघड नाही. पहिला प्रश्न जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला सगळेच प्रश्न कळून जातील. ठीक आहे, तर बघा काय, 2m² - 3m + 10 सॉरी 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5. मेथड मात्र कोणती आहे बोला. हा, लिनियर डिव्हिजन मेथड. कोणती मेथड यूज करतोय सध्या आपण? सिंथेटिक डिव्हिजन ऑलरेडी सॉल्व्ह केलेली आहे. आणि कोणती सॉल्व्ह करतोय आपण? लिनियर डिव्हिजन मेथड्स. मग ही लिनियर डिव्हिजन मेथड जर आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, 2m² - 3m + किती राजाओ 10, राईट. तर सोपी टेक्निक बघा कसं आहे. याला काय करायचं, 2m² आहे ना, नेहमी लक्षात ठेवा याला सेपरेट करायचं म्हणजे m च्या फॉर्मॅट वर. जेव्हा जेव्हा m येईल तिथे ही व्हॅल्यू पुट करून द्या सिंगल m च्या जागी. किती m च्या जागी?
म्हणजे प्रश्नामध्ये m-5 इथं पण आणायचं आहे, इथं पण आणायचं आहे. आणि या दोन जागी जर m-5 आला तर समजा प्रश्न तुमचा काय झाला, संपला. कळलं? प्रश्न संपवण्याच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. काय क्वेश्चन सांगतोय बघा, 2m² - 3m². तर काय करा, 2m² आहे तर 2m × m - 3m + 10 असं लिहू शकतो. कळालं इथपर्यंत? हा, ह्या m च्या जागी, ह्या एका m च्या जागी काय लिहिणार माहिती का, m-5. काय लिहायचं बोला? हा, मग काय राहणार, 2m आणि ह्या m च्या जागी काय लिहा, m-5. बघा ही टेक्निक तुम्ही यूज करा, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काहीच जमत नाही ना कशी सुरुवात करायची. कारण याच्या सगळ्यात मोठा प्रश्न काय माहिती का, प्रश्न नेमका कसा सॉल्व्ह करायचा, प्रश्न नेमका कसा सॉल्व्ह करायचा, प्रश्न नेमका कसा सॉल्व्ह करायचा, हा खूप जणांना प्रॉब्लेम आहे. m-5 लिहायचा, लिहिला, थांबा, थोडीशी जागा मात्र सोडायची, थोडीशी जागा मात्र काय करायची बोला, थोडीशी जागा मात्र काय करायची, सोडायची. आणि नंतर 3m + 10 लिहा. इथपर्यंत लिहिलं, लिहिलं नक्की? हा, आता बरं मला सांगा, 2m × m करा, 2m² भेटतं का? म्हणजे प्रश्न तोच राहणार, प्रश्नाचं स्वरूप चेंज होणार नाही, 2m². आता याचा आणि याचा गुणाकार करा बघा, 2m × 5 किती झाले, 2 × 5 म्हणजे 10, -10m होता, किती होता बोला, -10m. या -10m ला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं माहिती का, बॅलन्स करण्यासाठी काय करणार आहे, बॅलन्स करण्यासाठी -10m च्या जागी काय करणार, +10m घ्या. काय करणार, कारण एक साईडला -10m तर त्याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, +10m, म्हणजे दोन्ही काय होऊन जातात, बॅलन्स. याला बॅलन्सिंग मेथड पण म्हणू शकता आपण, बॅलन्स करतोय आपण इक्वेशनला, काय करतोय, बॅलन्स. तर 2m, आता इथं नेमकं काय करा, 2m × 10 घ्या, म्हणजे किती होणार बोला, बोला पटकन सांगा, 2 × 5 -10 आणि इथं काय लिहिणार, m. बरं, -10m होता, परंतु त्याला बॅलन्स करण्यासाठी काय घेणार आपण, +10 बस. कळालं का? परत सांगतोय बघा, हा प्रश्न होता 2m² - 3m + 10. याच्यात मी काय केलं, m² ला कसं लिहिलं, 2 टप्प्यात लिहिलं, m × m. कारण m × m म्हणजे किती होतं, m². आणि ऍट अ टाइम एकच स्टेप सॉल्व्ह करायची. जर सेकंड डिग्री आहे मग नंतर फर्स्ट डिग्री करा, जर थर्ड डिग्री आहे थर्ड डिग्री पहिले करा, नंतर सेकंड डिग्री करा, नंतर फर्स्ट डिग्री करा, सिक्वेन्स नुसार. कळालं? हा, आता बदल एवढा झाला. बरं, आता मला सांगा, हे 2m तसंच लिहा, आणि इथं मात्र आपलं जे काम होतं m-5 आणायचं ते आणलं आपण, आणलं का नाही आणलं? आता बघा इथं किती आहे, ही स्टेप सॉल्व्ह करा. हे जर सारखे आवळे जावळे सारखे दिसत आहेत, 10m आणि -3m, 10m मधून 3m गेले, लक्ष द्या, 10m मधून 3m गेले, सांगा पटकन, 7m प्लस किती झाले, 10. हा, 10m मधून 3m गेले तर किती उरतात, 7m, आणि हे +10 चे 10 तसेचे तसे, इथपर्यंत काही अडचण नाही. आता इथं m दिसला ना, मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं, m जर दिसला सिंगल m तर तिथं m-5 पुट करायचं. काय पुट करणार बोला, काय पुट करणार? हा, आता इथं या m च्या जागी, याच्या जागी नका टाकू, आता एक स्टेप पुढे जाईलच, या m च्या जागी 7m च्या जागी काय ठेवू सांगा, 2m m-5, हा सांगा 7. m ची किंमत किती ठेवायची, जो डिवायझर आहे ते लिहायचं, m- किती 5, m-5. आता बघा 7m झाला का नाही झाला, 7 ने जर याला मल्टिपल केलं तर 7m आहे का नाही, इकडे बघा, लिहू नका, 7 × m म्हणजे 7m आहे का नाही, 7 5 -35 आहे ना, -35 ला बॅलन्स कोण करतो, बस +35 लिहून द्या, +35 +10 +35 +10. मग इथं काय लिहिणार, 2m m-5 + 7m, 7 5 हा होता ना, तर m-5 हे +35 आणि 10 किती झाले, 45. झाला प्रश्न, आला का? जिथं 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 m होता त्याच्या बाजूला m-5 आलं का, प्रश्न संपला का, येस और नो, बरोबर आहे. म्हणजे काय झालं बघा, m-5 कॉमन काढून घ्या, m-5, आणि आता काय उरतं बघा, 2m प्लस किती रे, 7, आणि हे किती रे, प्लस किती आहे, 45. तर हा असतो डिवायझर आणि हा असतो क्वोशंट,
आणि हे असतं रिमाइंडर. काय काय डिवायझर कोण, डिवायझर कोण, डिवायझर कोण सांगा, m मायनस 5, m मायनस 5. क्वेश्चन काय, क्वेश्चन क्वेश्चन काय, क्वेश्चन काय, क्वेश्चन काय 2m प्लस 7. रिमाइंडर किती, रिमाइंडर किती 40. बघा ते हेच उत्तर आहे का, सोपी ना मेथड, कळालं. फास्ट लिहून घ्या. 2m स्क्वेअर होता मायनस 3m प्लस 10, हा प्रश्न होता. जिथं जिथं m आहे तिथं आपल्याला काय पुट करायचंय, m मायनस 5. पण सिंगल m च्या जागी, किती m च्या जागी, मग याला काय लिहू आपण, 2m स्क्वेअरला 2m इंटू m लिहू, आणि एका m च्या जागी काय ठेवू, m मायनस 5, आणि एक एक स्टेप वाढत जायची. मग 2m m मायनस 5 आणि 2m मल्टिपल बाय मायनस 5 केलं तर 10 होता. तर मायनस 10 ला बॅलन्स करण्यासाठी प्लस 10 यूज केले. काय केले, प्लस 10. मग 10 मधून 3 गेले 7m. आता m आले तर m च्या जागी काय ठेवायचं, m मायनस 5. 7m झाले, 7 5 35, मायनस 35 झाले. 35 ला बॅलन्स करण्यासाठी प्लस 35 केले, झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. फास्ट नोट डाऊन करून घ्या सगळेजण. सोपी ना मेथड, सिंथेटिक पेक्षा ही सोपी वाटते मला, का नाही. मुलांना हे अवघड जाते शाळेत. हो, पण जी विचारली ती तर करावंच लागेल. परीक्षेत सिंथेटिक विचारलं तर सिंथेटिक करा, लिनियर विचारलं तर लिनियर, काहीच विचारलं नाही तर जे तुम्हाला येतं ते करायचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. थोडस फास्ट लिहायचं. जाऊ पुढं. आता प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सगळ्यात पहिले याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये घ्या. ऑर्डर मध्ये आहे का प्रश्न, ऑर्डर मध्ये आहे का प्रश्न, ऑर्डर मध्ये आहे. काय बोला, हा x रेज टू 4 प्लस 2x चा क्यूब प्लस 3x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 5, x रेज टू 4 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. याला डिवाइड कशाने करणार आहे आपण, x प्लस 2. आता तुमचं काम काय, जिथं जिथं x येणार, आता हे रफ वर्क समजण्यासाठी, जिथं जिथं x येणार तिथं काय पुट करायचं, x प्लस 2. काय पुट करणार नक्की, मी याची मांडणी लिहिताना असं करा. पण सुरुवात मात्र लेफ्ट साइडने करायची. सुरुवात कशाने करणार, लेफ्ट साइड. लक्ष द्या इकडं, x रेज टू 4 आहे ना, तर याला लिहायचं x क्यूब इंटू x क्यूब इंटू किती, पहिली स्टेप सॉल्व करायची फक्त, नंतर बाकीची हळूहळू करायची. 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. एकदम सोप्या मेथडने बघा, अतिशय सोपी टेक्निक यूज केलेली. आता जिथे x आहे तिथे मात्र काय पुट करायचं, हे x प्लस 2. काय पुट करणार, ठेवून द्यायचं x क्यूब, या x च्या जागी काय करू, x प्लस 2. मग बघा x क्यूब इंटू x म्हणजे x चा चौथा घातांक झाला का, झाला. x क्यूब इंटू 2, x क्यूब इंटू 2 म्हणजे 2x क्यूब झाला, 2x क्यूब झाला. आता या 2x क्यूब प्लस आहे ना, याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, काय ऍड करायचं, मायनस 2x क्यूब. याला बॅलन्स म्हणतात, काय म्हणता याला, बॅलन्स. याला बॅलन्स म्हणतात. 2x क्यूब आहे ना, तर 2x क्यूब ला बॅलन्स करण्यासाठी मायनस 2x क्यूब. मी इथं काय करणार, बोला बोला, काय बॅलन्स करू, मायनस 2x चा क्यूब, मायनस 2x चा क्यूब. बाकी ऍज इट इज ठेवा, बाकी ऍज इट इज ठेवा. काय ठेवणार, प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. ठीक आहे. हा, ही एक आणि एक स्टेप चालवायची हळूहळू. आता याला असं लिहायचं, x क्यूब लिहा, x प्लस 2 लिहा. आता इथं बघा हे कट होतं का रे, मायनस 2x क्यूब
प्लस 2x³ काय झाला, कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. काय उरतं बघा, 3x². काय उरतंय, हा 3x² ला असं लिहू का, 3x इंटू एक्स, कारण की ही स्टेप कट झाली. आता फक्त उरली कोणती, x². कोणती उरली, x. मग आता 3x² प्लस किती 4x प्लस किती 5. आता काय करणार, या एक्सच्या जागी काय पुट करायचं, x+2. या एक्सच्या जागी काय पुट करणार, x+2, म्हणजे x³ x+2 प्लस 3x². 3x² होता ना, तर 3x² ला x लिहिलं मी, या एक्सच्या जागी काय लिहिणार बोला, x+2. काय लिहिणार, x+2 प्लस किती 4x. सॉरी, आता याला बॅलन्स करावं लागेल ना, कितीने बॅलन्स करावं लागणार सांगा. हे बा 3x x+2, 3x इंटू एक्स किती झाले, 3x² झाले. 3x इंटू 2 किती झाले, 3x. बघा इकडे 3x, फॅन बंद कर. 3x, x जो आहे x, त्या x ला बॅलन्स केलं तर एक्सच्या जागी काय लिहिणार आपण, त्या एक्सच्या जागी लिहिणार आपण x+2. काय लिहिणार इथं, x+2. आणि 3x इंटू एक्स म्हणजे 3x² झाले का, झाले. आता एक्स्ट्रा काय, 3x दुनी 3x गुणिले 2 म्हणजे किती झाले, 6x. 6x प्लस आहे, त्याला बॅलन्स काय करणार आहे, -6. मग इथं काय लिहू, -6x. अरे प्लस किती आहे, पुढची स्टेप लिहू शकता ऍज इट इज, 4x प्लस किती 5. एक एक स्टेप वाढवायची. मग आता काय राहणार, x³ x+2 हा प्लस 3x x प्लस काय 2. आता मला सांगा 6x मधून 4x गेले, किती उरता 2x. किती उरता 2x प्लस किती 5. आता इथं 2x आहे, हा x च्या जागी आता काय घेणार आहे, जेव्हा जेव्हा x आला तिथं काय लिहिता बोला, x+2. मग काय राहणार इथं, x³ x+2 प्लस 3x x+2, बरोबर आहे का. हा -2 x च्या जागेवर काय लिहिणार सांगा, x+2. आता -2 इंटू एक्स म्हणजे -2x झाले, -2 इंटू 2 म्हणजे किती झाले, बेदुनी 4, -4 होतील ना. -2 गुणिले 2 किती झाले, -4. आता -4 ला बॅलन्स कोण करणार आहे, +4. कोण करणार आहे सांगा, +4 आणि हे बाजूचे 5. झाला का प्रश्न, बघा सॉल्व झाला का, बोला. x³ x+2 प्लस 3x x+2 मायनस, बोला बोला पटकन, 2x+2 आणि 5 आणि 4 किती झाले 9. 5 आणि 4 किती झाले 9. आता कॉमन काढून घ्या, x+2 कॉमन काढून घ्या, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, जिथं सगळ्यामध्ये आलं याचा अर्थ संपला प्रश्न. x+2 इथं काय राहणार, x³ प्लस 3x -2 x³ प्लस 3x -2, बरोबर आहे का. x³ प्लस 3x -2 आणि रिमाइंडर किती आलं रे, +9. बा आता उत्तर आहे का, रिमाइंडर 9 आहे का, बोला. मग इथं लिहायचं, डिवायझर कोण होता, डिवायझर होता x+2. क्वेश्चन किती आहे, क्वेश्चन काही x³ बरोबर का आन्सर, x³ प्लस 3x -2 आणि रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर किती आहे, लिहून घ्या पटकन.
झालं. कितवा प्रश्न झाला? दुसरा. क्लास चालू झाल्यावर डायरेक्ट इथं पाहिजे मला 5 वाजता. इकडे तिकडे जर दिसलं ना आता इथून पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. नंतर लिहा आता तुम्ही. पुढचा प्रश्न बघा. पहिले समजून घ्या आता. हाच आहे ना प्रश्न. लक्ष द्या आता. आणि आता हळूहळू शिकवता शिकवता लक्ष पण द्यायचं आणि लिहून पण घ्यायचं. ठीक आहे. लक्ष द्यायचं लिहायचं पण. बघा प्रश्न कसा आहे. वाय क्यूब मायनस 216 याला कशाने डिवाइड करायचंय बोला. हा वाय मायनस 6 ने डिवाइड करणार आहे. मग हा कोण आहे डिवायझर, हा कोण आहे डिव्हिडंड. आपल्याला काय काढायचंय क्वेश्चन आणि अजून काय रिमाइंडर. लक्ष द्या इकडं. कोणती मेथड चालू आहे लिनियर डिव्हिजन मेथड. तर प्रत्येक जागी वाय क्यूब आहे काही असो तिथं काय आलं पाहिजे. जिथं जिथं वाय येणार तिथं तिथं काय करणार आपण सांगा. वाय मायनस 6 पुट करणार. काय पुट करणार आहे, काय पुट करणार. वायच्या जागी काय पुट करणार वाय मायनस 6 आणि नंतर बॅलन्स करायचं. 5 आले तर मायनस 5 करा. मायनस 4 वाय आले तर प्लस 4 वाय घ्या. मायनस 8 वाय आले तर प्लस 8 वाय घ्या. प्लस 8 वाय आले तर मायनस 8 वाय घ्या. बॅलन्सिंग करावं लागतं. तर आता याला लिहिताना असं लिहा वाय क्यूब आहे ना असं आहे ना. हा आता याला लिहा वाय स्क्वेअर इंटू वाय. चालेल करास. वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे वाय क्यूबच होतं नक्की. हा मायनस किती आहे 216. मायनस किती 216. ही स्टेप कळाली का. अरे कळाली का. हा पुढची स्टेप पहा. पुढची स्टेप पहा. काही डॉट बीट मारू नका. ठीक आहे. फोटोबरला हात लावला. फोटोबरला हात लावायचंच नाही. मागचं इक्वेशन पूर्ण येऊन जात. पूर्ण मागचा प्रश्न नीट होतो. पूर्ण प्रश्न आपला डिलीट करावा लागते. बघा वाय क्यूब मायनस किती आहे 216. वाय मायनस 6. तर याची मांडणी करताना याला काय लिहायचं बघा. वाय बोला वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 216 असं लिहायचं. पहिली स्टेप कळाली. पहिली स्टेप कळाली. दुसरी स्टेप पहा. जिथं वाय आला तिथं वाय मायनस 6 लिहून टाका. जिथं वाय आला तिथं काय लिहिणार वाय मायनस 6 लिहिलं. आता वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे वाय क्यूबच होतो ना. वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे काय वाय क्यूब. वाय स्क्वेअर इंटू 6 करा मायनस 6 वाय स्क्वेअर होतो. वाय स्क्वेअर इंटू मायनस 6 हे जास्त आले ना. मायनस 6 वाय स्क्वेअर जास्त आहे ना. याला बॅलन्स कशाने होईल प्लस 6 वाय स्क्वेअर. याला बॅलन्स म्हणतात. काय म्हणता बॅलन्स तर करावं लागेल ना. मायनसला कशाने बॅलन्स होईल प्लस. मग इथे काय करू सांगा. हे मायनस 6 वाय स्क्वेअर याला काय करू बोला 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 प्लस 6 वाय स्क्वेअर. मायनस किती आहे 216. मायनस किती 216. आता काय होणार इथे लिहिणार वाय स्क्वेअर वाय मायनस 6
आता 6y² आहे ना, किती आहे? हा, याला असं लिहा तुम्ही प्लस 6y² ला असं लिहा 6y इंटू वाय, 6y इंटू वाय काय लिहा? मायनस किती झाले? 216. आता या वायला वायच्या जागी काय पुट करा? बोला. y² y मायनस 6 प्लस 6y, त्या वायच्या जागी काय पुट करू सांगा ना पटकन? y मायनस 6. काय पुट करू? y मायनस 6. बरं 6y इंटू 6 म्हणजे 6y चा स्क्वेअर झाला का? बघा इकडे लक्ष द्या. 6y इंटू वाय म्हणजे 6y चा स्क्वेअर झाला का? झाला ना? नक्की. 6y इंटू 6, 6 6 किती झाले? 36 मायनस 36y. आता मायनस 36y एक्स्ट्रा आहे. हे बघा 6y इंटू 6 मायनस 36y. त्याला बॅलन्स कोण करणार आहे? त्याला प्लस 36y बॅलन्स करेल. कोण बॅलन्स करणार आहे? हा, मग इथं काय लिहू? प्लस 36y आणि नंतर पुढचं स्टेप लिहून टाका मायनस 216. कळालं का इथपर्यंत? आता परत काय करणार? y² y मायनस 6 हा प्लस 6y y मायनस 6. म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये y मायनस 6 आला पाहिजे, म्हणजे स्टेप ऑटोमॅटिक चालू आहे का नाही? आता कुठे y? 36y आहे ना, जोपर्यंत y सगळे संपत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहायची. काय या वायच्या जागी काय लिहू सांगा? y मायनस 36. कोणती मेथड आहे? लिनियर डिव्हिजन. y मायनस वायच्या जागी काय लिहू सांगा? तुम्ही सांगा पटकन. y मायनस 6. आता 36 इंटू वाय म्हणजे 36y झाला. एक्स्ट्रा काय? 36 गुणिले 6 म्हणजे 216 होता. 36 गुणिले 6 म्हणजे किती होता? पण कोणते? मायनस 216. त्याला बॅलन्स करा प्लस 216. प्लस किती राहणार? मग इथे काय लिहू? प्लस 216 आणि हे मायनस 216 आहेच. प्लस 216 मायनस 216 काय झाले? कट झाला प्रश्न. y² y मायनस 6 प्लस 6y y मायनस 6 प्लस 36y मायनस 6. मग तुम्हीच सांगा क्वेश्चन किती? हा, आता याच्यातून काय कॉमन काढू? y मायनस 6 y मायनस 6 कॉमन काढून घ्या. y मायनस 6 जर कॉमन काढलं काय उरतं बोला? y² हा प्लस 6y प्लस 36 हा प्लस किती रे? 0. रिमाइंडर किती आहे? हा डिवायझर किती आहे? डिवायझर किती आहे? कशाने भाग दिला? लक्ष द्या रे गणेश. y मायनस 6 ने. कशाने डिवाइड केला? y मायनस 6. क्वेश्चन काय? क्वेश्चन पहा किती दिसतोय? y² प्लस 6y y² प्लस 6y प्लस 36. हा रिमाइंडर डिवायझर झाला, क्वेश्चन झाला. आता कोण आहे? डिवायझर नंतर क्वेश्चन रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर 0. चला लिहून नोट करून घ्या. कळालं का? जिथं जिथं y आला तिथं काय पुट केलं? y मायनस 6. सोपी ना टेक्निक? तिसरा प्रश्न झाला. आता चौथा प्रश्न. टोटल 6 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? लक्ष द्या पटकन. जाऊया पुढं. जाऊ पुढं. बघा पुढे जातो मी. हाच आहे का?
बघा प्रश्न, लक्ष द्या प्रत्येकाने, इकडे लक्ष द्या. हा प्रश्न दिसतोय का तुम्हाला? यस नो? बघा आता याला ऑर्डर मध्ये लिहा. एक्सच्या डोक्यावर कितवा घातांक आहे? चौथा. नंतर कितवा आहे? तिसरा. आता इथे एकच आहे ना, आणि इथे कितवा आहे? दुसरा. मग काय लिहू अगोदर? पहिले काय लिहावं लागेल? 2x² घे. काय लिहावं लागणार? डिग्रीनुसार 2x⁴ नंतर 3x³ नंतर 2x² प्लस किती? 4x. आता डिवाइड कशाने करणार तुम्ही? x+3. तर बघा ह्या स्टेप वरून करायचं. आता जेव्हा जेव्हा x येणार तिथं काय लिहिणार तुम्ही? x+3. काय लिहिणार? लक्ष द्या रे इकडं. आता याची फोड करा, याची फोड करा. 2x⁴ आहे ना, याची फोड करा. 2x³ × x. बोला x³ × x म्हणजे x चा चौथा घातांक. एकच स्टेप वाढायचे, बाकी सगळ्या स्टेप ॲज इट इज लिहून टाका. 3x³ - 2x² + 4x. फक्त बदल ह्या स्टेप मध्ये केला, बाकीच्या ॲज इट इज लिहा. आता या एक्सच्या जागी काय ठेवणार? बोला, या एक्सच्या जागी चौकोन एक्सच्या जागी काय ठेवायचं? x+3. काय ठेवणार? लक्ष द्या इकडं. या एक्सच्या जागी काय ठेवणार? x+3. बरोबर. या एक्सच्या जागी काय ठेवणार? x+3. आता 2x³ × x म्हणजे x चा चौथा घातांक झाला. एक्स्ट्रा काय येते? 2x³ × 3. बोला. हा म्हणजे इथं रफ वर्क आहे. 2x³ × 3 म्हणजे किती झाले? 3 दोन्ही किती झाले? 6x³. अरे 6x³ प्लस याला बॅलन्स कोण करणार आहे? -6x³ -6x³ प्लस आहे नाही, त्याला काय करावं लागतं? बॅलन्स. मग काय लिहू? -6x³. आणि आता पुढची स्टेप लिहून टाका, ॲज इट इज लिहून टाका. चला सांगा. 3x³ - 2x² + 48. 4x आहे का? सॉरी सॉरी सॉरी, जाऊ दे, 4xच लिहून टाकतो. फोड रबर नको नको बाबा. हा 4x. नंतर सांगा पटापट पटापट. काय करणार? आता कुठपर्यंत आलो? ही स्टेप ॲज इट इज लिहा. ही स्टेप ॲज इट इज लिहायची. सांगा 2x³ हा x+3. हा आता सांगा ना. आता काय? -6x³ आणि 3x³ सांगा याचं किती राहणार? 6 3 गेले, -6 मधून 3 गेले, +3 -6 मधून 3 गेले. सांगा रे पोरो. अरे 3 ओए 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 ओए. हा मायनस 3x³ हा -2x² आणि प्लस किती? 4x. कळालं? हा मी फक्त एक स्टेप वाढवली, फक्त अंडरलाईन वाढवली. आता या 3x³ आहे ना, याची मांडणी अशी करा. 2x³ x+3. हा कशी मांडणी करणार सांगा? 3x² × x. काय केलं मी? बोला. का बरं? x³ आहे ना, तर x³ म्हणजे काय? x² × x करू शकतो. आणि हे झालं. हा मायनस किती? 2x² प्लस किती? 4x. अच्छा, आता या एक्सच्या जागी काय लिहिणार? बोला, या एक्सच्या जागी काय लिहिणार? x+3. काय लिहिणार? 2x³ x+3 -3. x² च्या जागी काय लिहिणार? x² च लिहिणार. पण ह्या एक्सच्या जागी काय लिहिणार? x+3 हा मायनस. हा आता पहा, या 3x² × x म्हणजे 3x³ झालं. आता हे -3x² × 3 सांगा. -3x² × 3 सांगा. हे 3 हे याला मल्टिपल झाल्यावर असंच होईल. याने मल्टिपल केलं तर असं होईल. 3 त्रिकी झाले 9x². मायनस का प्लस? मायनस आहे ना. 3 त्रिकी झाले 9 आणि x² मायनस आहे. मायनसला बॅलन्स कोण करणार? सांग बडगान. लक्ष द्या, लिहू नको. हा प्लस 9x² -9x² ला बॅलन्स कोण करणार? सांगा. प्लस 9x² कोण करणार आहे? लगे इथं लिहून टाकायचं. किती लिहिणार? प्लस 9x². पुढची स्टेप ॲज इट इज लिहा. -2x² प्लस किती? 4x. आता सांगा पटकपट. 2x³ हा x+3 -3x² बरोबर आहे का? हा इथं काय? x+3 हा या 9x² मधून 2 गेले. सांगा पटकन. 9x² मधून 2 गेले काय? 7x² ना. हा प्लस
7x चा स्क्वेअर प्लस किती 4x. आता x ने पळा 2x क्यूब x प्लस 3 हा मायनस 3x स्क्वेअर x प्लस 3 हा 7x स्क्वेअर ला असं लिहू करे कसं 7x इंटू एक्स प्लस 4x चालतं का असं. आता या एक्सच्या जागी काय लिहू x प्लस 3 काय लिहिणार युवराज. हा आता थोडस मी याला वरती करतो चालेल ना. बघा काय लिहिणार इथं बघा 2x क्यूब हा नंतर x प्लस 3 हा नंतर मायनस 3x स्क्वेअर x प्लस 3 प्लस 7x या एक्सच्या जागी काय लिहू हा x प्लस 3 आणि प्लस किती आहे 4x प्लस किती आहे 4. आता एक काम करा या 7x इंटू एक्स म्हणजे 7x स्क्वेअर झाला. आता 7x गुणिले 3 करा 7x गुणिले 3 म्हणजे 7 त्रिकी झाले 21x प्लस आहे का मायनस आहे प्लस याला बॅलन्स कोण करणार -1. हे बा हे रफ वर्कच महत्वाचं आहे का नाहीये याच्याने आयडिया येऊन जाते ना याच्याने आयडिया. सांगा आता काय करणार सांगा 2x क्यूब x प्लस 3 मायनस 3x स्क्वेअर x प्लस 3 हा आता हे प्लस 7x किती आहे 7x आणि त्याला बॅलन्स नाही केला का आपण 7 त्रिक 21x नाही लिहिलं इथं लिहा ना. मी परत अंडू करतो त्याला अंडू करावं लागेल. आता जर ते खाड रबरने खोडलं इथं मात्र किती लिहायचं बघा इथं 7x x चा स्क्वेअर झाला हा 7 त्रिकी झाले 21x किती आहे 21x. आता मी काय करणार बघा इथं हा 21x कसं लिहितो बघा 21x व्हाईट करायचं व्हाईट करायचं व्हाईट मध्ये ब्लॅक लिहायचं. व्हाईट मध्ये काय लिहिणार आपण इथं काय लिहिणार बोला इथं बघा हा 7 त्रिकी झाले बरोबर आहे का 7 त्रिक 21 आणि प्लस लिहायची का मायनस लिहायची होती परत वाईट घ्यावं लागेल. कोणते घ्यावं लागेल सांगा पटकन मायनस हीच ती स्टेप आहे ना इथं थोडंसं करेक्शन करावं यालाच घेतो. बोला 7x चा स्क्वेअर झाला 7 त्रिकी झाले 21x प्लस आहे त्याला बॅलन्स कोण करणार आहे -21x कोण बॅलन्स करणार आहे बोला -21x आणि नंतर त्याच्या पुढे काय लिहिणार तुम्ही +4x. आता सांगा 2x क्यूब नंतर किती x प्लस 3 मायनस 3x स्क्वेअर आणि x प्लस 3 आणि नंतर प्लस 7x आणि x प्लस 3 ना. आता 21 मधून 4 गेले 21 मधून 4 गेले सांगा पटकन 21 मधून 4 गेले 17 मायनस 17x काय होणार -17x -17 17 4 21 हा हे झालं नाही कॅल्क्युलेशन केलं नाही 21x मधून 4 गेले 17x. हा आता हा जो शेवटचा x आहे ना त्या x च्या जागी कोण येणार आहे x प्लस 3 कोण येणार आहे मग कसं लिहिणार बोला 2x क्यूब हा x प्लस 3 सांगत जा 3x स्क्वेअर x प्लस 3 हा प्लस 7x x प्लस 3 सांगा पटकन सांगा बोला मायनस किती 17 लिहा आणि x प्लस 3 लिहा. आता -17 गुणिले x म्हणजे -17x झाले -17 गुणिले 3 17 त्रिकी झाले 51 -51 होता किती होता त्या -51 ला बॅलन्स कोण करणार आहे +51 कोण करणार आहे +51 17 त्रिक 51 -51 ला बॅलन्स कोण करणार बोला प्लस
नक्की का? झाला प्रश्न तुमचा. याच्यातून कॉमन काढा सगळ्यामध्ये. x+3 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 सांगा. x+3 काय उरते सांगा. 2x³ नंतर -3x² प्लस 7x बरोबर आहे का? नंतर -17 मायनस किती -17 राईट आहे का तिथं बघा तर आहे का -17 आहे का बघा का नाही आहे हा बघा ना x+3 चौथा प्रश्न आहे आहे ना -17 आहे ना फॉलोअप पण देत नाही तुम्ही काय आणि प्लस किती 51 हा झाला कोण हा झाला तुमचा सांगा कोण या x+3 काय सांगा डिवायझर कोण आहे x+3 क्वेश्चन कोण आहे 2x³ -3x² प्लस 7x -17 राईट प्लस रिमाइंडर किती आहे झालं किंवा तुम्ही इथे लिहू शकता डिवायझर किती आहे x+3 क्वेश्चन किती आहे एक क्वेश्चन आहे सांगा पटकन 2x³ -3x² नंतर प्लस 7x -17 रिमाइंडर सांगा चला लिहून घ्या असं लिहायला काही अडचण नाही. हे सगळे व्हिडिओ प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या गुगल प्ले स्टोर वर अवेलेबल आहे. चला आता किती प्रश्न राहिले 2च राहिले पटापट लक्ष द्या. सोपी नाही मेथड पण नक्की लवकर लिहा. चला बघा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. झालं रुपाली लवकर लिहा. बॅलन्स मेथड आहे बॅलन्स केलं मी आता. चला पटापट लिहून घ्या रे. ऑनलाईन व्ह्युअर्स पण लगेच लिहून घ्या स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा लगेच लिहून घ्या. जे पण ऑनलाईन लेक्चर बघतात त्यांनी लगेच लिहून घ्यायचं. ठीक आहे ही लाईन डबल नका लिहू इथं आहे ऑलरेडी. ठीक आहे जाऊया पुढं. झालं का राजा? सोपी मेथड आहे ना शाळेत अशी शिकवता ना नाही अवघड सोपी ना सोपी टेक्निक ही. जाऊ पुढं. बघा आता हाच आहे का प्रश्न बघा पुढचा
एक्स रेज टू 4 मायनस 3x³ मायनस 8. आता याला काय करायचं, हाच आहे ना चौथा पाचवा प्रश्न, हाच आहे का, एक्स रेज टू पॉवर 4 नंतर पाचवा आहे ना, पाचवा किती बाकी आता, सहावा, त्या दोनच होते. चौथा झाला, पाचवा हाच आहे, एक्स रेज टू पॉवर 4 मायनस 3x² मायनस 8. ठीक आहे, बघा रे याला कसं सॉल्व करणार, याला लिहिताना कसं लिहिणार बोला. एक्स रेज टू पॉवर 3 इंटू एक्स मायनस 3x² मायनस 8. आता काय करणार सांगा, जिथे जिथे एक्स आला तिथं काय पुट करायचं, पटकन सांगा. एक्स प्लस 4, या एक्सच्या जागी काय पुट करणार, एक्स प्लस 4. सांगा, x³ एक्स प्लस 4 मायनस 3x². होय बॅलन्स करणं, बॅलन्स करणं, काय करणं आहे, हा बॅलन्स काय, x³ इंटू 4. हे पहा x³ इंटू एक्स केलं तर एक्स रेज टू 4 होतं, x³ इंटू 4 करा 4x³. x³ इंटू 4 जर करतोय आपण तर 4x³ होतं, तर 4x³ ला बॅलन्स कोण करणार आहे, मायनस 4x³. किती कोण बॅलन्स करणार आहे, मायनस 4x³ मायनस 4x³ नंतर मायनस 3x² मायनस 8. पुढच्या स्टेप ॲज इट इज लिहायच्या. आता सांगा, x³ एक्स प्लस 4 एक्स प्लस 4 नंतर काय 4x³ आहे ना, बरोबर आहे का. आता या 4x³ आणि 3x² जाता का, प्लस मायनस होता का, नाही होत, नाही होत. या 4x³ ला असं तोडा, 4x² इंटू एक्स, 4x² इंटू काय एक्स मायनस किती 3x² मायनस किती 8. आता ह्या एक्सच्या जागी काय पुट करणार सांगा, x³ एक्स प्लस 4 हा मायनस 4 या x² या एक्सच्या जागी काय लिहिणार बोला, एक्स प्लस 4 मायनस 3x² मायनस 8. होय बॅलन्स केलं का, नाही केलं, बॅलन्स करा, बॅलन्स करा रे, एक्स प्लस 4. तुम्ही बॅलन्स करणं शिका पहिले. काय करणार, हा हे बा 4x² इंटू एक्स केलं तर 4x³ झाले, 4x² इंटू 4 मायनस 4x² इंटू 4, 4 चुकी झाले 16x². याला बॅलन्स कोण करणार आहे, प्लस 16x प्लस 16x². मग इथे लिहा प्लस 16x² मायनस 3x² मायनस 8. हा आता याला सांगा, x³ एक्स प्लस 4 नंतर मायनस सांगा पटकन 4x² एक्स प्लस 4. हा आता 16तून 3 गेले, 16तून 3 गेले 13, 13 14 15 16 13 ना, 16x² मधून 3 गेले, सांगा 13x² मायनस किती 8. आता 13x² आहे, तर आता x² ला परत तोडा, सांगा x³ एक्स प्लस 4 मायनस 4x² एक्स प्लस 4. सांगा रे 13, या x² ला काय लिहू, x इंटू एक्स चालेल का, x² ला काय लिहू, x इंटू एक्स मायनस 8. परत आता या एक्सच्या जागी काय लिहू खुशी, हा सांगा पटकन, x³ एक्स प्लस 4 हा मायनस 4x² हा एक्स प्लस 4 हा प्लस 13 सांगा 13x. या एक्सच्या जागी काय लिहिणार, एक्स प्लस 4. किती लिहिणार, आता बॅलन्स करा, 13x गुणिले 4, 13x इंटू एक्स म्हणजे 13x² झाला, 13x इंटू 4 करा, सांगा 13 52. किती होता 52 एक्स प्लस आहे. आता त्याला बॅलन्स कोण करणार आहे, मायनस 52x. हे रफ वर्क असतं ना, काय असते, हा बॅलन्स 13 52 मायनस 52 एक्स मायनस 52x. नक्की का, मायनस 52 काय राहणार एक्स मायनस 52x. आणि नंतर किती मायनस 8. पुढची स्टेप सांगा, x³ हा एक्स प्लस 4 मायनस 4x² एक्स प्लस 4 अर्ध जसं तसं खाली उतरावं लागतं का नाही, प्लस 13 एक्स. या एक्स प्लस 4च्या जागी ते बरोबर लिहिलं आता, हा एक्स प्लस 4च्या जागी लिहिलं. आता ह्या 52x आहे ना, या एक्सच्या जागी काय लिहिणार बोला, बाकी
भाग्यश्री सांगा, एक्सच्या जागी काय लिहिणार? एक्स प्लस 52, एक्स प्लस किती? एक्स प्लस 4. आता -52x आणि -52 गुणिले 4 करा. -52 गुणिले 4 सांगा पटकन. 4 दुनी 8, -52x -52, हा 52 गुणिले 4 सांगा ना. 4 दुनी किती झाले? 8 आणि 5 चौकी झाले 20, -208 किती होता? आता -208 ला बॅलन्स कोण करणार आहे? +208 कोण बॅलन्स करणार सांगा. मग इथं लिहितो मी +208 आणि हे -8 झाला. बघा प्रश्न संपला. x³ x + 4 -4x² x + 4 हा प्लस किती x आहे? 13x हा x + 4 x प्लस किती? 4 x प्लस किती आहे? हे 4 आहे. वाटल्यास पेन चेंज करतो मी. वाटल्यास एक मिनिट, पेनची काही गरज नाही, अंडू करून घेतो. x + 4 x प्लस किती? 4. ठीक आहे. x + 4 -52 x + 4. आता हे 208 मधून 8 काढा, किती राहणार? फक्त 200, फक्त 200. आता लास्ट स्टेप काय करणार? सगळ्यामधून कॉमन काढा. काय काढणार सांगा? x + 4 कॉमन काढणार, याला डिवायझर म्हणतात. आता काय? x³ -4x² + 13x -52 + 200. हा जो भाग आहे याला काय म्हणता? बोला. डिवायझर. काय म्हणता याला? काय म्हणता? क्वोशंट. आणि याला काय म्हणता? कळालं का? नक्की बरोबर आहे का? राईट आहे का? चला लिहून घ्या पटकन. सेपरेट लिहायचं तर सेपरेट लिहू शकता. डिवायझर काय? डिवायझर आहे x + 4. क्वोशंट काय? क्वोशंट लिहू शकता x³ -4x² + 13x -52. रिमाइंडर लिहू शकता. रिमाइंडर किती लिहिणार? 200. पटकन लिहा. आता शेवटचा प्रश्न आहे. कळते ना? पण घरी जाऊन 5-5 वेळेस लिहायचंय. किती? हा उद्या चेक करणार मी. ही एक्सरसाइज मला 5 वेळेस दिसली पाहिजे स्वतः. किती वेळेस? तर सगळ्यात अवघड एक्सरसाइज ही. ऑनलाईन व्ह्यू करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण हेच आहे की त्यांनी 5 वेळेस किमान लिहायचा. एक प्रश्न 2दा बघून लिहा आणि 3दा मात्र मनाने करायचं. नाही केलं तर फटके देणार आहे. नाही लिहिलं तर मार देणार. त्याच्यामुळे तुम्हाला लिहिणं आहे. चला झालं सगळ्यांचं. जाऊया शेवटच्या प्रश्नावर. सोपी मेथड आहे. पण कोणती मेथड सोपी आहे? सिंथेटिक का लिनियर डिव्हिजन? ही सोपी आहे. बॅलन्स तर करावं लागतं याच्यात, बाकी काय. चला शेवटचा प्रश्न घेऊया. बघूया पुढचा प्रश्न. चला लक्ष द्या. त्याच्यात 6वा बाकी आहे का?
हाच का? चला बघा फास्ट मध्ये 2 मिनिटात सॉल्व्ह करूया. सगळेजण रेडी का? हा चला शेवटचा प्रश्न बघा. इकडे पहा काय इथं 6 प्रश्न हाच आहे का? हा वाय क्यूब आहे का? इथं क्यूब आहे. हा चला वाय क्यूब करेक्शन करून घ्या. वाय क्यूब मायनस 3y चा स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 बरोबर आहे. वाय क्यूब मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 नक्की बरोबर आहे. हा आता नेमकं करायचं काय? लक्ष द्या इकडे लक्ष द्या. जेव्हा जेव्हा वाईन पुट पुट जिथं जेव्हा जेव्हा वाईन तिथं काय पुट करणार? y मायनस 1 काय पुट करणार? y मायनस 1. मग y मायनस 1 जर पुट होते तर याची तोडफोड करा पहिली. y स्क्वेअर इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1 बरोबर आहे का? आता बघा या वायच्या जागी काय लिहू? त्या वायच्या जागी काय लिहू बोला? y स्क्वेअर y मायनस 1 मायनस 3y स्क्वेअर. होय बॅलन्स कर ना. बॅलन्स करा बॅलन्स करा बॅलन्स करा. y स्क्वेअर इंटू वाय म्हणजे y चा क्यूब झाला. पण y स्क्वेअर इंटू मायनस 1 करा ना. y स्क्वेअर इंटू मायनस 1 किती होणार? मायनस y स्क्वेअर. y मायनस y स्क्वेअरला बॅलन्स कोण करणार आहे सांगा? प्लस y स्क्वेअर. कोण बॅलन्स करणार आहे? प्लस y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मायनस y स्क्वेअरला बॅलन्स कोण करणार आहे? प्लस y स्क्वेअर. नंतर पुढची स्टेप लिहा. मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1. पुढच्या स्टेप लिहू शकता. आता पुढे सांगा y स्क्वेअर y मायनस 1. आता हे काहीच नाही याच्या पुढे काय रे? 1 1y स्क्वेअर आणि 3y स्क्वेअर एक केला किती उरतात? 2. कोणते पण? मायनस 2y स्क्वेअर. किती? मायनस 2y चा स्क्वेअर y चा स्क्वेअर प्लस 5y मायनस 1. आता असं लिहू का? y स्क्वेअर y मायनस 1 y मायनस किती? 1 हे 1 आहे y मायनस 1. आता मायनस 2 नक्की. आता या y स्क्वेअरला असं लिहू का? y इंटू वाय प्लस किती? 5y मायनस किती? 1. आता y स्क्वेअर y मायनस 1 मायनस 2y. या y च्या जागी काय लिहू? y मायनस 1 नक्की काय लिहायचं? आता हे y मायनस 1 जे आहे याला मायनस 2y इंटू वाय केलं तर y स्क्वेअर होतो. मायनस 2y इंटू मायनस 1 करा. मायनस 2y इंटू वाय 1 किती झाले? मायनस मायनस काय झाले? प्लस प्लस 2y झाले. या प्लस 2y ला बॅलन्स कोण करणार? मायनस 2y. प्लस 2y ला बॅलन्स कोण करणार? मी तर लिहा मायनस 2y नंतर प्लस 5y प्लस मायनस मायनस ऑलरेडी प्लस होता ना रे. मायनस 2y हा बरोबर. आणि त्या मायनस 2 प्लस 2y ला बॅलन्स केलं मायनस 2y. आणि इथं किती आहे? मायनस 1. आता y स्क्वेअर y मायनस 1 मायनस 2y y मायनस 1 मायनस 2. y ची किंमत सांगा. अय y ना का 5y मधून 2y गेले 3y किती होता? 5y मधून 2y गेले 5y मधून 2y गेले कोणते? 3y प्लस का मायनस? 5y मधून 2y गेले सांगा. मायनस मायनस नाही प्लस फक्त काय? प्लस 3y आणि शेवटचं काय? मायनस 1. आता या शेवटच्या y च्या जागी काय लिहिणार सांगा पटकन? y स्क्वेअर y मायनस 1 नंतर मायनस 2y परत y मायनस 1 नंतर प्लस 3. या y ची किंमत सांगा. या y ची किंमत y मायनस 1. बॅलन्स करा आता. 3y 3 1 3 3 गुणिले मायनस 1 मायनस 3. मायनस 3 ला बॅलन्स कोण करणार? प्लस 3. मायनस 3 ला बॅलन्स कोण करणार? प्लस 3. मायनस 3y मायनस 3y मायनस 1 बरोबर आहे का? नक्की. हा 3y आणि 3 1 3 म्हणजे
काय करणार, -3च्या जागी काय आता +3 लिहा आणि नंतर -1. चला आता शेवटची स्टेप झाला. आता सांग आता y², हां y - 1 2y, y - 1 हां 3, y - 1 3 मधून 1 गेले. आता शेवटचा नंबर आला म्हणजे प्रश्न संपला. काय ते रिमाइंडर कॉमन काढा, y - 1 नंतर y² हां 2y नंतर +3, जिथे जिथे कॉमन आहे ना सगळे एकत्र आणायचे. काय उरतं y² 2y 3 प्लस किती, क्वेश्चन किती सांगा, क्वेश्चन काय y - 1 त्याच्यानंतर हा सॉरी क्वेश्चन नाही, हे बरोबर लिहिलं का मी, लिहिलं. प्लस किती रे, y² 2y +3 +2 डिवायझर सांगा, डिवायझर y क्वेश्चन सांगा, क्वेश्चन y² - 2y +3 रिमाइंडर सांगा, रिमाइंडर किती, रिमाइंडर किती नोट करा पटकन सगळेजण, ऑनलाईन बघणारे सुद्धा विद्यार्थी लगेच नोट करा. बघा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजून सांगितली. आता चॅप्टरचे किती प्रॅक्टिस सेट राहिल्या, 2. काय प्रॅक्टिस सेट 3.4 3.4 आणि काय 3.5 6 पण आहे का, हा होय आहे 3.6 पण आहे. चला आता इथून पुढे आपण पटापट आवरून घेऊ, म्हणजे 2 दिवसात हा चॅप्टर संपू, 2 ते 3 दिवसात. या आठवड्यात हा जर झाला तर रेशो प्रपोर्शन अजून शिकून देतो, चालेल ना, म्हणजे 4 चॅप्टर होऊन जातात आपले, मग नंतर पार्ट 2 चालतो. ठीक आहे झालं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जो चॅप्टर आहे त्याचं नाव लिनियर पॉलिनॉमियल मध्ये लिनियर डिव्हिजन मेथड, ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवली. तर तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढी तुम्ही परफेक्ट बनणार. ठीक आहे, विदाउट प्रॅक्टिस परफेक्ट बनूच शकत नाही. ठीक आहे, तर जाऊया पुढं.